अमरावतीतून या क्षणाची अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली। पहाटे 3:30 वाजता व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाल्यानंतर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली। या दुर्घटनेत 3 लहान बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे। घटना घडली त्यावेळी नवजात शिशु अतिदक्षता विभागात तब्बल 39 बालके दाखल होती। आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले। अनेक बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले, तर 6 बालकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या भीषण दुर्घटनेनंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली असून आग नेमकी कशामुळे लागली आणि व्हेंटिलेटरमध्ये स्फोट कसा झाला याचा तपास सुरू आहे। या घटनेबाबत अधिकृत प्रशासनाकडून सविस्तर माहिती आणि मृत बालकांची ओळख अद्यापही स्पष्ट होणे बाकी आहे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। जनसमर्थन न्यूज अमरावती। ब्लास्ट झालं असं एक्सप्लेनेशन देतात आहे। आणि हे पहिल्यांदा नाही आहे, ह्याच्या आधी पण 2 वर्ष आधी असं झालं होतं। ते 2 वर्ष आधी झालं होतं म्हणून नवीन बिल्डिंग, नवीन सगळं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मी पालकमंत्री असताना या बिल्डिंगची मंजुरात आहे। उद्घाटन करायला फार वलवल असते ह्या लोकांची, काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचं आहे, पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथं फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत। 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार त्याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। इन्फ्रामॅन म्हणून घेत असताना गरिबांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे। डफरीनमध्ये कोणी श्रीमंताचं लेकरू येत नाही, इथं गरीब लेकरच, गरिबाचंच लेकरू या ठिकाणी होतं। जी पोरं मृत्युमुखी पडली त्यांना मोठ्या प्रमाणात कंपेन्सेशन 3 आणि 4 लाख देऊन हे चालणार नाही बाबा। इथं जरा बघा, संसार थाटायला एखादं लेकरू NICU मध्ये त्या ठिकाणी, म्हणजे काय बोललं पाहिजे, मला शब्द कमी पडतायत। निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा। लक्ष द्या, इन्फ्रामॅन, इन्फ्रास्ट्रक्चरकडे थोडंसं लक्ष द्या। हे कोण सप्लायर्स आहे त्यांच्याकडे जरा कडक लक्ष द्या। कधी आदिवासी विभागाची पोरं, त्यांना फूड पॉयझनिंग होतं, कधी डफरीनमधले आग लागते, कुठं काय होतं, कोणाला जेवण भेटत नाही, इथं डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहे। हे सगळं बंद करा। हे 56% कमिशनचं सरकार आहे असा माझा थेट आरोप आहे आणि आरोपच नाही, हे सिद्ध झालेलं आहे। यांना काही घेणं देणं नाही आहे गरिबाचं, हे गरिबांकडे लक्ष देत नाही। जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये आग लागून जे आहे ते 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, पाहणी करताय, काय तुम्हाला प्रथमदर्शनी समोर येत आहे? याच्यामध्ये आज सकाळी 3:15 वाजताचे आसपास आपला जो स्त्री सामान्य रुग्णालय आहे अमरावतीचे, त्याच्यामध्ये जे NICU आहे त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहे। त्यापैकी जो एक कंपार्टमेंट होता त्याच्यामध्ये आग लागली। 9 जे मुले होते जे इलाज घेत होते त्यापैकी 3 मुलांची मृत्यू दुर्दैवाने झालेली आहे आणि बाकीचे उरलेले 6 जे मुले आहेत त्यांना इतर शिफ्ट करण्यात आलेलं आहे। प्रायमरी फेसी जो हा आग आहे ते जो व्हेंटिलेटर में आग लागलेली आहे, आता यांच्या पुढे आपण शोध करत आहे।